नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अस्मिता आणि सचिन जेवणासाठी येतात. तर अस्मिता कल्पना ताईंना विचारते, मम्मा, तुम्ही सर्वजण आमच्यासाठी थांबलात? तर आता कल्पनाताई म्हणतात की हो. प्रतापराव म्हणतात, घरातील सर्वजण आल्याशिवाय जेवायला सुरुवात तरी कशी करणार? तर आता सचिन म्हणतो, खरंच आम्हाला जरा यायला उशीरच झाला. पूर्णा आजी म्हणतात, काहीच हरकत नाही, बसा बरं. तर आता सचिन मनाशीच म्हणतो, हे सर्वजण अचानक एवढे नीट कसे काय वागायला लागले? सचिनला काहीच कळत नसतं, परंतु शेवटी सचिन सुद्धा जेवायला बसतोच. तर अर्जुन अस्मिताची मस्करी करत म्हणतो, अस्मिताई, हे बघितलंस का माझ्या बायकोने तुझ्या आवडीची भाजी बनवली आहे? तर अस्मिता म्हणते, खरंच दे ना मला. अर्जुन म्हणतो, नाही ना, आज ही भाजी मला आणि अश्विनला संपवायची आहे. तर प्रतापराव म्हणतात, मलाही पाहिजे आहे. अर्जुन म्हणतो, हो का? आता अर्जुन अश्विनला म्हणतो, डॅडला पण दे. असं म्हणत तिघही अस्मिताची मस्करी करत असतात. अस्मिता म्हणू लागते, का हे आज मला भूक लागलीय. मला भूक लागली म्हणजे बाळालाही भूक लागली असणार आणि तुम्ही मस्करी करताय का? द्या ना प्लीज मला भाजी. सायली म्हणते, भाजीद या इकडे. असं म्हण सायली अस्मिताला भाजी वाढते. तर कल्पना ताई म्हणू लागतात, बघा बघा अस्मिताच्या आवडीची भाजी ताटात काय पडली आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. तर अस्मिता म्हणू लागते, मम्मा, हा आनंद भाजी वाढल्यामुळे नाहीये, तर आज कितीतरी दिवसानंतर माझे दोन्ही भाऊ माझ्याबरोबर अगदी पूर्वीसारखे वागतायत ना म्हणून. असं म्हणत अस्मिता आता दोघांकडेही पाहते. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, सचिन अजूनही अस्मिताच्या मनापासून दूरच आहे आणि त्याला अजून दूर करायला हो. आता प्रिया नाटक करत सचिनला विचारते, सचिन, तुला भात वाढू की पोळी? तर सचिन म्हणतो, भातच. तर कल्पना ताई विमल ताईंना आवाज देत म्हणतात, विमल, ज्या सचिनसाठी दही भात बनवलाय ना तो घेऊन ये, त्याला दही भात जास्त आवडतो. आता मात्र सचिनच्या आवडी निवडी सुद्धा जपल्या जातात. हे पाहून अस्मिता खुश असते. तर आता सर्वांची जेवण चालू असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली तयार होत असते आणि त्याचवेळी अर्जुनला सुद्धा उशीर झालेला असतो. अर्जुन सुद्धा तयार होण्यासाठी आरशासमोर येतो. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, अहो जरा बाजूला व्हा ना. तर अर्जुन म्हणतो, 2च मिनिट. तर सायली म्हणते, तुमची ना सकाळी नेहमीच घाई असते, मला तयार व्हायचं असतं आणि त्याचवेळी नेमकं तुम्ही सुद्धा आरशासमोर येऊन उभे राहता. अर्जुन म्हणतो, मी एक काम करतो, एक मोठा आरसा तुझ्यासाठी आणून लावतो, म्हणजे हा छोटा आरसा मला तरी मिळेल ना. तर सायली अर्जुनला म्हणते, मग त्यापेक्षा जरा लवकरच उठा ना, म्हणजे एक तर लवकर तरी आवरा, नाही तर उशिरा. सकाळी माझी किती धावपळ होते कळत नाहीये का तुम्हाला? त्यावेळी अर्जुनला ते क्षण आठवतात ज्यावेळी अर्जुन किचनची काम आवडत असतो. ज्यावेळी अर्जुनने किचनचा ताबा घेतलेला असतो त्यावेळी त्याची झालेली धावपळ. मग आज सायरीलाही तितकीच धावपळ करावी लागत असते, हे अर्जुनच्या लक्षात येतं. आणि त्यावेळी अर्जुन सायरीला म्हणतो, सॉरी, मी विसरूनच गेलो होतो की सकाळी तुझी किती गडबड असते, किती धावपळ असते. तू आवरून घे, तुला हवा तेवढा वेळ घे, तोपर्यंत मी बाजूला थांबतो. असं म्हणत अर्जुन बाजूला जातो. तर सायली म्हणते, अहो आपलं सगळं आवरून झालं, माझी घरची काम झालीत की मग आपण आपल्या महत्वाच्या कामासाठी जायचं आहे. तुम्ही अगोदर घराबाहेर पडा आणि त्यानंतर मी येते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, पण असं का? तर सायली म्हणते, जर तुम्ही अगोदर बाहेर पडलात तर प्रियाला वाटेल की तुम्ही ऑफिसला गेलात आणि त्यानंतर मी घराबाहेर पडले तर प्रियाला वाटेल की मी मार्केटमध्ये वगैरे गेली आहे, त्यामुळे ती आपला पाठलाग तरी करणार नाही. तर आता हे ऐकून अर्जुन म्हणतो, तसंही ती आपला पाठलाग करणारच. तर सायली म्हणते, तिला गुंगारा कसा द्यायचा हे मला चांगलंच माहीत आहे. आता गुंगारा या शब्दाचा अर्थ काही अर्जुनला माहीत नसतो. अर्जुन म्हणतो, गुगारा म्हणजे काय? तर सायली म्हणते, गुंगारा. तर अर्जुन म्हणतो, पण या शब्दाचा अर्थ काय? तर आता सायली अर्जुनला म्हणते, मी तर तुम्हाला मराठी शब्दकोशच भेट म्हणून देणार आहे, म्हणजे तुम्हाला सर्वच शब्द
कळतील अर्जुन म्हणतो ते नंतर दे, परंतु आता मला गोगारा या शब्दाचा अर्थ सांग. सायली म्हणते ज्यावेळी खूप काम असतात, खूप घाई असते आणि तुम्हाला रोमांस सुचतो आणि त्यावेळी मी तुम्हाला जसा चकवा देते ना, त्यालाच गुंगारा म्हणतात. अर्जुन म्हणतो म्हणजे असं म्हणत अर्जुन जवळ जाणार. आता सायली पुन्हा एकदा अर्जुनला चकवा देते आणि अर्जुनला म्हणते यालाच म्हणतात गुंगारा, लक्षात राहील ना तुमच्या, असं म्हणत सायली आता तिथून निघून जाते. तर आता अर्जुन म्हणतो खरंच किती छान वाटत होता गुगारा ते गुंगारा, परंतु बायको तुझी काही सुटका नाही, असं म्हणत आता अर्जुन सायलीचा पाठलाग करत हॉलपर्यंत येतो. तर आता सर्वच ब्रेकफास्ट करण्यासाठी बसतात. आता प्रिया सगळ्यांची काळजी असण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते चला चला सुरुवात तर करा. पूर्णा आजी तर पूर्णाजी म्हणतात दिसायला तर छान दिसते, पण तुला कसं जमलं हे बनवायला? तर प्रिया म्हणू लागते ते मी व्हिडिओमध्ये बघितलं ना आणि तसंच बनवलं, दिसायला तर छान दिसते, पण मला असं वाटते की चवीला पण छानच असेल. तर पूर्णाची प्रियाकडे पाहतात तर अश्विन प्रियाच कौतुक करत म्हणतो अगं चवीला कसा पण असू देत, परंतु अगदी मनापासून बनवलेस ना तेच पुरेस आहे. प्रिया अश्विनला म्हणते अश्विन आज दुपारचा जेवण सुद्धा मीच बनवणार. हा आता प्रियाचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. अश्विन मात्र खुश होतो. तर प्रिया म्हणू लागते आज दुपारच्या जेवणासाठी कुर्मा आणि फुलके बनवणार आहे, चालेल ना? तर अश्विन म्हणतो खरंच खूप छान. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात अगं तन्वी, पण तू एवढी मोठी उडी मारू नकोस, नाहीतर तोंडावर पडशील. आता मात्र अर्जुनला ठसकाच लागतो, परंतु प्रिया काही रिॲक्ट न होता आपल्याला काहीच फरक पडला नाही असं दाखवत म्हणते काही हरकत नाही, काही हरकत नाही, आणि मी चुकले तर तुम्ही सांभाळायला आहातच ना, मला प्रयत्न करून बघायचे आहेत. असं म्हणत प्रिया चांगुलपणाच नाटक करत असते. तर प्रतापराव म्हणू लागतात नाही नाही, ही जिद्द आहे ना ती खरंच खूप चांगली आहे, खरंच खूप चांगली आहे, परंतु कसं आहे ना प्रश्न आमच्या पोटाचा आहे ना. आता मात्र सर्वांनाच हसू येतं. आता सर्वांच असं बोलणं ऐकून अश्विनला वाईट वाटतं आणि अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी तू बनव कुर्मा, मी आनंदाने खाईन. आता प्रिया खुश होते. आता अश्विन प्रियाला खात्रीशीर म्हणतो आणि डोंट वरी, सगळेजण आनंदाने खातील, तू बनव कुर्मा. तर प्रिया आता सगळ्यांकडे पाहते, परंतु कोणीच होकार देत नसतं. तर नाजी म्हणतात अगोदर थालीपीठ तर चाकून बघूयात. तर सर्वजण म्हणतात हो हो. आता सर्वजण थालीपीठ खायला घेतात, परंतु थालीपीठ काही तुटतही नसतं आणि ते खायलाही मिळत नसतं. आता ज्यावेळी कसं बस पूर्णाजी थालीपीठचा एक घास तोडतात आणि खातात, त्यावेळी प्रिया त्यांना विचारते पूर्णाची कसं झालंय थालीपीठ? तर पूर्णाजी कॉम्प्लिमेंट म्हणतात अगदी तुझ्यासारखंच. आता प्रियाला काही कळत नाही. प्रिया म्हणते माझ्यासारखं म्हणजे? तर पूर्णाजी म्हणतात जसं दिसतंय तसं आतमध्ये नाहीये. आता मात्र प्रिया शांतच होते. तर अर्जुनला हसायला येतं. अश्विन चिडतो आणि म्हणू लागतो कॉम्प्लिमेंट द्यायच्या नसतील ना तर प्लीज बोलू तरी नका आणि टोमणे तरी मारू नका. तर आता सायली पूर्णाजींना विचारते पूर्णाजी मी काहीतरी बनवू का? तर कल्पनाताई म्हणतात हो हो बनवना. तर अर्जुन म्हणतो मला नको आहे, मी निघतो. तर आता सर्वजण पाहतात अर्जुन उपाशीच निघत असतो. प्रिया नाटक करत म्हणते अश्विन सॉरी, माझ्यामुळे आज तुला उपाशी जावं लागत आहे, पण सॉरी, मी हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करते आहे, ही माझी सुरुवात आहे, मला हळूहळू जमेलच. तर प्रियाच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. विमलताई सायलीला म्हणतात सायली ताई आपण पटकन पोहे बनवूयात का? सायली म्हणते हो चला. तर आता सायली पूर्णाची आणि कल्पना ताईंना म्हणते आई आणि पूर्णाची थांबा, मी लगेच पोहे बनवते. असं म्हणत सायली पोहे बनवायला निघून जाते. इकडे मात्र अश्विन कसंही लागलं थालीपीठ तरी मात्र ना इलाजाने खात असतो आणि हे पाहून पूर्णाजी म्हणतात बाकी काही म्हणा परंतु नवरा असावा. तर अश्विन सारखा बघा ना. आता अश्विन काही न बोलता ते थालीपीठ खात असतो. प्रतापराव आणि कल्पना ताईंना खूप वाईट वाटत असतं. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते अर्जुन
तर एकटाच ऑफिसला गेलाय पण खरंच. हा ऑफिसला गेला असेल ना पण सायली तर गेलीच नाहीये. मी तर कुर्माचा घाट यासाठी घातला होता की साहित्य आणण्याच्या निमित्ताने मी घराबाहेर पडेन आणि यांचा पाठलाग करेन, परंतु भलतंच घडलं आहे सायली. तर खरीच आहे. म्हणजे या दोघांचं नक्की काय चाललंय आणि या दोघांच्या मनात नक्की काय चाललंय याचा अंदाज तरी मला कसा लागणार. प्रियाला काहीच कळत नसतं, कारण सायलीने प्रियाला चांगला चकवा दिलेला असतो. त्यामुळे आता प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. आता प्रियाने कुर्माचा घाटर घातलेला असतो आणि म्हणूनच ते व्हिडिओमध्ये बघून कुर्मा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय साहित्य लागणार याची यादी करत असते. आता ती यादी बनवत असताना तिथे विमल ताई येतात आणि विचारतात, तन्वी ताई, तुम्ही काय करताय? तर आता प्रिया म्हणू लागते, आज कुर्मा बनवायचा आहे ना, मग कुर्मासाठी काय काय लागणार तशी यादी बनवते, म्हणजे मार्केटमध्ये जाऊन घेऊन येता येईल. तर त्याचवेळी कल्पनाताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, विमल अगं मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते, म्हणजे मी आणि सायली मार्केटमध्ये जातोय. आता अस्मिताचे दिवस भरत आले आहेत आणि मला तिच्यासाठी काही ना काही खायचं आहे. आता बघ ना, दिवस एवढे कमी राहिलेत आणि माझं काही घेऊनच होत नाहीये. तर आता विमल ताई म्हणू लागतात, वहिनी अहो आता दिवस जवळ, तुमच्यातला माणूस संपला आहे, तुमच्यातला माणूस जिवंतच नाहीये. नागराज म्हणतो नाही नाही, माझ्यातला माणूस जिवंत आहे आणि मला भरपूर पैसा खेळवायचा आहे. मला पैसा एवढा हवा आहे की दादाची सगळी संपत्ती मला माझ्या नावावर करायची आहे आणि ती मी मिळवणारच. पण जोपर्यंत दादाची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होत नाही, ती मिळवत नाही, तोपर्यंत मी दादाला जिवंत ठेवणारच. आता हे ऐकून सुमन काकूंना नागराज काकांचा खूप राग येत होते. म्हणू लागतात, शी मला लाज वाटते की तुमचं नाव मी माझ्या नावासमोर लावते आहे. तर आता नागराज म्हणू लागतो, मग कशाला आलीस इथे? मी काही अक्षता घेऊन तुझ्या पायापर्यंत आलो होतो का नाही ना? मग निघ इथून. आता सुमन काकू नागराज काकांकडे पाहतात. त्यांचे हे बदललेले रूप आणि पैशाचा मोह असणाऱ्या त्या माणसाकडे पाहून सुमन काकूंना मात्र खूप राग येत असतो. त्यांना तिरस्कार वाटत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली आणि अर्जुन सत्याचा शोध घेण्यासाठी त्या बाईच्या घरी पोहोचलेले असतात. आता ती बाई दरवाजा उघडते. त्यावेळी ती म्हणते, तुम्ही इथे कशासाठी आलाय? त्या प्रश्नांची उत्तर मी तेव्हाच दिली आहेत ना, मग आता पुन्हा इथे का आलात? तर सायली म्हणते, आम्हाला अजून काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत. तर अर्जुन म्हणतो, घरात नसेल यायचं तर काहीच हरकत नाही, आम्ही इथूनच विचारतो ना. तर आता तर ताई घाबरतात आणि म्हणू लागतात, नाही नाही, या ना घरात. असं म्हणत सायली अर्जुनला त्या घरात घेतात आणि म्हणू लागतात, तुम्ही अजून कुठले प्रश्न विचारणार आहात? तुम्ही जे काही मला विचारलं होतं त्याबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी खरी दिली होती. सदा महिन्याबद्दल सगळं सत्य मी तुम्हाला सांगितलं होतं. मग आता अजून तुम्हाला कुठलं सत्य हवं आहे? त्यावेळी तर तुम्ही माझ्या बोलण यावर विश्वास ठेवलाच नव्हता. तुम्हाला तर ती मैनाच खरी वाटत होती. तर अर्जुन त्या ताईंना म्हणतो, परंतु तुम्ही जे काही सांगितलं ते खरं होतं. ती माणसं खोटी आहेत आणि त्या माणसांचा खोटेपणा आम्हाला कळाला आहे. ती माणसं आमच्यासोबत खोट बोलत होती हेही आम्हाला कळालं आहे. तर त्या बाई सायली अर्जुनला म्हणतात, तुम्हाला सुद्धा त्याने कुठला तरी दणका दिलेला वाटतोय हो ना? तर आता अर्जुन म्हणतो की हो, ती माणसं अशी आहेत ना की समोर जो कोणी येईल त्याला दणका देतीलच आणि चांगलंच फसवतील. तर त्या बाई म्हणू लागतात, अहो म्हणजे काय लय वाईट माणसं आहेत. ती दुसऱ्याच्या डोळ्यातली काजळ सुद्धा चोरून नेतील. अहो स्वतःच्या पोरीला पैशासाठी त्यांनी विकलं, म्हणजे काय लायकीची माणसं असतील ते बघा. सायली म्हणू लागते, पण त्यांची एवढी काय परिस्थिती झाली होती की त्यांना स्वतःच्या मुलीला असं विकावं लागलं? स्वतःच्या 4 मुलींना त्यांना पोचताही येत नव्हतं. तर त्या बाई म्हणू लागतात, 4 नाही 5 मुली, म्हणजे 4 पोरी होत्या. त्यावेळी गाडा कसा तरी ढकलला, परंतु ज्यावेळी 5वी पोरगी झाली ना,
त्यावेळी पैशाचे वांदे होते, खायचे वांदे होते. आणि ती पोरगी पण 3-4 वर्षाची झाली तसे स्वतःचे रंग दाखवायला लागले. म्हणजे कधी याला मार, कधी याला गाड. आणि म्हणूनच त्या मैनाने सदाने त्या पोरीला माझ्याकडे आणून सोडलं आणि त्या बदल्यात माझ्याकडून पैसा घेतला. तर अर्जुन म्हणतो ते माहीत आहे, परंतु त्यांना 5 मुली होत्या. तर त्या बाई म्हणतात, म्हणजे काय हो, मला माहीत आहे ना. त्यांना 5 मुली होत्या हो. अजूनही दुकानाच्या भिंतीवर 5 पोरींचे फोटो लावून मिळवतात. तर अर्जुन म्हणतो, त्यांनी तर आम्हाला सांगितलं की त्यांना 4च मुली आहेत. तर त्या बाई म्हणतात, नाही हो, तुम्हाला त्यांनी खोट सांगितलं आहे. अहो, मला सत्य माहीत आहे ना. बबली ही सदा आणि मैनाची 5वी मुलगी. तुम्ही त्या दिवशी मला जो फोटो दाखवला ना, तो फोटो तिच्याच ता. आता अर्जुनला आठवतं. आता अर्जुन आणि सायली समोर एक मोठं सत्य आलेलं असतं. अर्जुन म्हणतो, जर अजून काही मदत हवी असेल तर आम्ही येऊच. तर त्या ताई म्हणू लागतात, परंतु हा मागच्या वेळीसारखी पोलिसांची भीती वगैरे दाखवू नका. हा तर अर्जुन म्हणतो, का, कशासाठी. तर त्या बाई म्हणू लागतात, म्हणजे मी तुम्हाला मदत करेन, नाहीतर त्या पोलिसांच्या भीतीने मी घाबरून जाईल. तर अर्जुन म्हणतो, येतो आम्ही, असं म्हणत सायली अर्जुन तिथून बाहेर पडतात. सायली म्हणू लागते, हा काय प्रकार आहे. आतापर्यंत त्या सदा महिन्याने एवढंच सांगितलं होतं की त्यांना 4 मुली आहेत, आणि आता या बाई म्हणतात की त्यांना 5 मुली आहेत. म्हणजे आतापर्यंत सदा महिनाने आपली फसवणूक केली आहे. तर अर्जुन म्हणतो, मला तर काहीच कळत नाहीये की नक्की काय खरं आहे आणि काय खोट आहे. आता ही बबडी जर 5वी मुलगी आहे, मग नक्की सत्य काय आहे. तर सायली म्हणू लागते, मला इतके दिवस वाटत होतं की सदा महिनाला त्या महिप्तने मला त्रास देण्यासाठी घरी पाठवलं आहे, परंतु नाही, तसं जर असतं तर प्रिया अजूनपर्यंत त्यांना पैसे देत राहिली नसती. म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे. तर अर्जुन म्हणतो, हा काहीतरी खूप मोठा प्लॅन आहे, ज्यामध्ये प्रिया, नागराज आणि महिप्त या तिघांनी रचलेला हा साप आहे. हे तिघेही यामध्ये सामील आहेत. परंतु सदा आणि मैना सारख्या माणसांना हाताशी धरून महिप्त आणि नागराज यांनी नक्की हे का केलं असावं. परंतु या सगळ्यामध्ये प्रियाचा काय संबंध. महिप्त आणि नागराज या सदा मैनाशी अगोदरच कनेक्ट असू शकतात, परंतु मग प्रियाचं काय. तर सायली म्हणू लागते, या प्रियाचा आणि सदा मैनाचा नक्की काय संबंध आहे, हे सत्य ज्यावेळी समोर येईल त्यावेळी सगळ्यांच्या आपल्याला कळेल. त्यामुळे अगोदर प्रिया आणि सदा मैना यांचा नक्की काय संबंध आहे हे आपल्याला शोधावं लागेल. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी प्रिया विचार करत असते आणि म्हणू लागते, सायली त्या लोखंडीच्या घरी येऊन पोहोचली म्हणजे कन्फर्म ती माझा पाठलाग करत असेल. नक्कीच सायली माझ्या मागावर होती, परंतु नाही, यापुढे असं करून चालणार नाही. सायली अर्जुनला संशय येईल असं मी काहीही करायला नको. या घरातून बाहेर पडताना सुद्धा मला विचार करूनच बाहेर पडावं लागेल. यापुढे तर सदा मैनायाला भेटायला नाहीच नाही, तर नागराजला भेटायला तर अजिबातच घराबाहेर पडायला नको. आता प्रिया या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि विचार करताना घाबरूनही गेलेली असते. आता त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो. अश्विन प्रियाच्या बाजूला बसतो आणि म्हणू लागतो, तन्वी, तू या घरातील सगळ्यांचा विचार करतेस ना. मला माहीत आहे तुझ्या मनात फक्त या खर्चांचा विचार आहे. तर प्रिया खोट बोलत मान डोलावत होकार देते. तर अश्विन म्हणू लागतो, परंतु तन्वी, आता तुला काळजी करायचं कारण असते, कारण सर्वजण आता तुझ्यावर विश्वास ठेवतायत. त्यामुळे आता तू अजून जोर लाव आणि सगळ्यांचा विश्वास अजून अगदी भक्कम असा मिळव, म्हणजे कधीच त्यांचा विश्वास तुटणार नाही. आणि त्यासाठी तू जे काही करशील ना, त्यात मी तुझ्या सोबत असणार आहे. आणि घरच्यांसाठी तू जे काही करशील ना, ते अगोदर तू आधी मला सांग, म्हणजे माझ्या मदतीने ते अजून चांगलं करता येईल. तर आता प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, माझ्या मनात असं आहे की माझ्या घरच्यांसाठी मला पूर्ण स्वयंपाक बनवायचा आहे.
म्हणजे अगदी मेनू ठरवण्यापासून तो सगळा स्वयंपाक बनवेपर्यंत. तर अश्विन म्हणतो, हो पण अलीकडे तू हे सगळं काही करतेस ना? तर प्रिया म्हणते, तसं नाही रे, परंतु पूर्णाजी, मला स्वयंपाक तेव्हाच करायला सांगतात जेव्हा मला त्यांना शिक्षा द्यायची असते. मी स्वतःच्या इच्छेने असं कुठे काय करते? आणि जेव्हा मी स्वतःच्या इच्छेने काही करायला जाते त्यावेळी मला तर नियम ऐकवले जातात. अश्विनारे, मलाही वाटतं की आपल्या सासूसाठी, आजी सासूसाठी काहीतरी स्पेशल बनवावं, काहीतरी गोडाधोडाच बनवावं, पण मला तो हक्कच नाहीये. असं म्हणत प्रिया वाईट वाटल्याच नाटक करते. तर अश्विन म्हणू लागतो, हक्क आहे, आणि मी तुला प्रॉमिस करतो की तुझे सगळे हक्क मी तुला मिळवून देणार आहे. तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसच काम करत असतो, परंतु आता अर्जुनच्या डोक्यात सतत तेच विचार असतात. डॉक्टरच बोलणं की ही तन्वी किल्लेदार म्हणजेच तन्वी सुभेदार ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी असूच शकत नाही. आता एवढं मोठं सत्य सायली अर्जुनला कळालेलं असतं. तर त्यानंतर सायली अर्जुन लोखंडेंच्या घरी पोहोचलेले असतात आणि त्यावेळी त्यांनी सांगितलेलं असतं की प्रियाने त्यांना कर्ज दिलं आहे. तर एकीकडे त्या ताई म्हणालेले असतात की त्यांना 4 नाही तर 5 मुली आहेत, बबलीही त्यांची 5वी मुलगी. हे सगळं सत्य अर्जुनच्या समोर असतं. आता काय खोटं काय खरं नक्की या सगळ्यात पाणी कुठे मुरत आहे अर्जुनला काहीच कळत नसतं. अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. आता त्याचवेळी सायली रूममध्ये येते. आता सायली अर्जुनला दुधाचा ग्लास घेऊन येते आणि म्हणू लागते, अहो हे प्या, तुम्हाला पित्ताचा त्रास होतोय ना, मग दूध पिऊन घ्या. अर्जुन म्हणतो, नकोय मला. तर सायली म्हणते, आईने दिला आहे त्यामुळे आता तर तुम्हाला प्यावच लागेल. अर्जुन म्हणतो, पण खरंच मला नको आहे. सायली म्हणते, तुम्हाला प्यावच लागेल आणि हे दूध पिऊन घ्या आणि मला सांगा नक्की डोक्यात कसला गोंधळ चालू आहे, कोणते प्रश्न आहेत डोक्यात? तर अर्जुन म्हणतो, खूप प्रश्न आहेत, परंतु त्यांची उत्तर काही मिळत नाहीत. गेल्या काही दिवसात एवढे सत्य समोर आली आहेत, एवढ्या गोष्टी कळाल्या आहेत की आता विचार करून डोक्याचा भोगा झाला आहे. म्हणजे त्या बाईंच बोलणं, सदा महिन्याला प्रियाने जाऊन पैसे देणं, प्रियाचा तो ब्लड ग्रुप, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तर मिळाली आहेत, परंतु सत्य काहीच कळत नाहीये. त्यात तो महिप्त या सदा महिनाचा, प्रिया याचा, नागराजच्या या एकमेकांशी नक्की काय संबंध, या सगळ्यांचा काहीच कळत नाहीये. सायली अर्जुनला म्हणते, आता सायली आणि अर्जुन प्रियाच्या सत्याचा शोध कसा घेतील, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.